सध्या आपण आलेलो आहोत WCL ची जे खाण आहे कोळशाची, ते खाणीमधनं कोळसा उत्खनन कसा होतो आपल्याला आतमध्ये तरी जायला एंट्री नाही, कारण टू व्हीलरला मध्ये एंट्री नसते, फक्त फोर व्हीलरला एंट्री असते ते WCL अंडरच्या गाड्यांना। तुम्हाला मी मित्रांनो लांबून दाखवायचा प्रयत्न करतो की WCLचे जे कोळसा खाणी आहेत ते खाणी कशा असतात। ठीक आहे, तुम्ही पाहू शकता पूर्णपणे, तुम्ही पहा, हा तुम्ही पाहून घ्या, हे कोळसा खाण आहे। आतापर्यंत हे खाण बंद होती 5 ते 10 वर्ष, कारण खाणीमध्ये पाणी कधी बाहेर निघालंच नव्हतं। ते पूर्ण जे लेयर आहे ते पूर्ण पाण्याने भरलेले होते पूर्वी। थोडंसं मी झूम करायचा प्रयत्न करतो मित्रांनो, ती पाहू शकता हे खाण, हे आपण जग खालच्या खाणीच्या बुडाशी गेलेलो सध्या, बरोबर आहे, तरी पण अजून पाणी आहे। हे पाणी बाहेर काढलं जातं आणि नंतर खाली खणलं जातं। आणि हे जे गाड्याचं काम चालू आहे बघा, तुम्ही पाहून घ्या, मध्ये JCB आहेत, पोकल्यान आहेत आणि हायवा पेट लोडर सगळीच यंत्रणा खाली राबत आहे। आणि या रस्त्याने जे तुम्ही रस्ता पाहतायत त्या रस्त्यानं गाड्या वरती येतात आणि त्या वरी पाहून घेते, वरती ते वरी त्या साईडला त्या ठिकाणी जे माती आहे निघालेली ती माती स्टॉक होत असते। आणि ज्यावेळेस इथून कोळसा उत्खननाला सुरुवात होईल त्यावेळेस कोळसा हा जो जीओसी साइडिंग आहे त्या ठिकाणी कोळसा हा स्टॉक केला जातो आणि त्यानंतर त्या जीओसी साइडिंगवरनं हा कोळसा बाहेर एक्सपोर्ट होत असतो। हे एक खाण आहे, या खाणीचं नाव आहे निलजई खाण, निलजई खदान। त्याचा जिल्हा आहे यवतमाळ आणि तालुका आहे वणी। आता आपण पाहिलेले आहे हे निलजई खदान आहे। निलजई खदान वणी तालुक्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये येते आणि हे खदान, ह्या खदानीच्या माध्यमातून कमीत कमी 5 ते 6 रॅक दररोज भरतात। 5-6 रॅक म्हणजे कमसे कम या एरियामधनं 5 ते 6 ट्रेन दररोजचं एक्सपोर्ट होतात बाहेर। म्हणजे इथनं कोळसा हा पूर्ण भारतामध्ये पुरवला जातो। त्यामध्ये थर्मल पॉवर स्टेशन असेल, हॉटेल बिझनेस असेल किंवा कारखाने असतील, कुठल्याही ठिकाणी गरजेनुसार इथनं कोयला हा पुरवला जातो। आणि आपण जे पाहिलेले आहे ते खदान आहे निलजई 1, निलजई नॉर्थ हे खदान आहे। हे खदान नायगाव या एरियामध्ये येते। या सिस्टम असे असते मित्रांनो, या एरियामध्ये खदानी खूप आहेत, तुम्हाला पाहण्यासारख्या खदानी या एरियामध्ये। आपण दुसरं पोझिशन पाहूया, चल इकडचं पुढे चला। त्या एरियामध्ये कमसे कम 5 ते 6 खदानी आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने आपण निलजई 1, निलजई 2, त्यानंतर घुगुस जो एरिया आहे, घुगुस हा एरिया चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येतो। त्या जिल्ह्यामधील कोयला खदान पूर्वी चालू होती, पण काही कारणास्तव ते खदानीमध्ये कोळसा असून सुद्धा ती खदान सध्या बंद अवस्थेमध्ये पडलेली आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट काय, आता आपल्याला पुढे पाहायचं आहे मित्रांनो, पुढे या एरियामधील निलजई या एरियामधील सर्वात जे मोठी खदान आहे ते खदानीचं काम हे युद्ध पातळीवर चालू आहे, म्हणजे खूप फास्ट काम चालू आहे। कारण सवळ्यामध्ये सर्वात जास्त प्रॉफिट देणारे खदान म्हणजे हे खदान आहे। आता आपण फक्त पाहणार आहोत खदान, पूर्वी खदान व्हायच्या अगोदर ते खदानीमध्ये कशा प्रकारे काम केलं जातं आणि कोळसा हा किती अंतरावरती आपल्याला भेटतो। ज्यावेळेस जमीन उत्खनन चालू होतं त्यावेळेस कोळसा कुठून लागायला लागतो हे आपण पाहणारच आहोत। तत्पूर्वी तुम्ही पाहून घ्या, पाठीमागं झाडी आहे, हे झाडी अशी आहे डम्पिंग साईटची झाडी आहे। ज्या ठिकाणी कोळसा आहे तो कोळसा त्यांनी टेस्टिंग केलेला असतो जमिनीमध्ये, कोळसा कुण्या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी फक्त उत्खनन होतं आणि त्या एरियाचा काही भाग साईडचा त्या ठिकाणी तिथे निघालेली माती ही स्टॉक होत असते, त्याला स्टॉक करतात। आणि ज्या वेळेस हा एरिया खदान किंवा संपते मित्रांनो, हे ओपन कास्ट खदान आहे, हे ओपन कास्ट कोयला खदान आहे। आपण ते मगाची पाहिलं होतं ते निलजई 1 होतं आणि हे पण निलजई 1 आहे, पण थोडंसं वेगळ्या एरियामध्ये आहे आणि अलग आहे खदान। आणि या वर्षी या खदानीचं काम चालू झालेलं आहे। ठीक आहे, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे की या खदानीमध्ये एवढी यंत्रणा असते लावलेली, एवढी स्ट्रॉंग आणि पॉवरफुल यंत्रणा असते, यंत्रसामग्री असते, वाहनं असतात आणि मोठ्या मोठ्या मशिनरी असतात कामाकरती। आणि खास म्हणजे ही ओपन कास्ट खदान आहे, हे ओपन खदान आहे, हे अंडरग्राऊंड खदान नाही। ठीक आहे मित्रांनो, आपण आता थोडंसं झूम करून पाहूया की आता पूर्वी खदान कोळसा निघण्यापूर्वी खदानीमध्ये माती कशी काढतात
त्याची प्रक्रिया काय असते आपण पाहणार आहोत. ठीक आहे, पाहूया आपण काय प्रक्रिया असते ते. आता आपण झूम करून पाहत आहोत. इकडं माती काढणं हे चालू आहे बघा, पाहून घ्या. हे माती काढणं हे चालू आहे खदानीमधून. खालचे तिथले माती जी आहे ते माती काढतात आणि माती दुसऱ्या साईडला जाऊन माती शिफ्ट होते. आणि ज्या वेळेस कोयला चालू होतो त्यावेळेस ही खदान पूर्णपणे चालू होते. जो हा एरिया आहे हा आता आपण खदानीमधनं बाहेर पडत आहे. खदानीमधनं बाहेर पडतोय आपण नायगावच्या आणि निलजईच्या. हा आपला मित्र दीपक पटले आहे, आपला ड्रायव्हर आणि आपला कॅमेरामॅन. आणि हे बघा पाहून घ्या, हा जंगल एरिया पूर्ण. हा पूर्ण जंगल एरिया. अरे बाप रे, कॅमेरा पटकन. हा पूर्ण जंगल एरिया बघा, पाहून घ्या. पाहता का, हे पूर्ण जंगल एरिया. आपण इथनं एका मिनिटामध्ये बाहेर पडत आहोत खदानीमधनं. मित्रांनो, व्हिडिओ मी हा व्यवस्थित बनवू शकलो नाही कारण थोडं तांत्रिक अडचणी आणि पाऊस चालू होता. आणि 2-3 दिवस सलग पाऊस असल्यामुळं खदानीमध्ये पण खूप चिखल होता. त्यामुळे मी आतपर्यंत जाऊ शकलो नाही. ज्यावेळेस पाणी कमी असेल त्यावेळेस आतमध्ये जाऊन नक्कीच तुम्हाला मधील इंटरफेस तुम्हाला मी दाखवून आणि तुम्हाला शेअर करेन. ठीक आहे, आता आपण सध्या बाहेर पडत आहोत. हे पाहून घ्या, आउटसाईड आहे, तेवढ्यासाठी केलेली आहे आउटसाईड. आपण आता निलजई 1 आणि निलजई 2 पाहिलेला आहे. आपण बंकर नंतर पाहूया. कधीतरी CSP जे असते प्रकार असतो ते कोळसा बारीक वाटायचा वगैरे आपण नंतर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बंकर CSP आणि त्यानंतर जे आपला लोडिंगचा विभाग असतो सायडिंग विभाग आपण पुढल्या व्हिडिओमध्ये बघणार आहे मित्रांनो. सध्या आता आपण आलेलो आहे या प्लेसमध्ये. यामधनं जे कोळसा आपण काढत असतो खणीतनं तिकडनं कोळसा लोडिंग होतो बारीक होऊन आणि ते कोळसा इथनं इन होत असतो चेकपोस्टच्या मधून. ठीक आहे, आणि ह्या कोळसात असतो सायडिंगमध्ये. ज्या ठिकाणी या इलेक्ट्रिक सायडिंग आहे त्यामध्ये हा जातो कोळसा, तिथनं गाडी लोड होते ट्रेन त्याला ट्रॅक म्हणतात. आपण आता कोळसा पाहतो गाडीमध्ये. हे अशी गाडी आहे त्यावरती हे टाकलं जातं निळा ग्रीन सेट. त्यानंतर ते पिवळं जे होतं पोषण आहे ते टाकलं. काय असते पाठीमागायच्या माहिती आहे का, कारण काय, जर रस्त्यानं जर ते ट्रान्सपोर्टिंग होत असेल रस्त्यानं त्यावेळेस डस्ट लोकांच्या अंगावरती उडू नये. त्याचं पहिलं कारण हे आहे. आणि पुढलं कारण काय, कोळशाचा एवढा भाग असतो, एवढा कोळशाचा भाग. आणि गाडी पूर्णपणे भरलेली असते. या गाडीमध्ये कमीत कमी 32 ते 38 टन हा कोळसा असतो मध्ये. आणि त्यावेळेस ते आंध्र्यामध्ये किंवा धक्क्यामध्ये टर्नमध्ये वरील कोळसा खालच्या माणसाच्या अंगावरती पडू नये आणि ती कोळसा ढासळू नये पण त्यामुळं ते लावलेलं असतं. आता ही जी गाडी चाललेली आहे दागदाकडून, ही गाडी चालली आहे, ही गाडी तिकडे जाऊन खाली करून आलेली आहे आणि ही गाडी परत तिकडे भरण्यासाठी जाईल निलजई 1च्या बंकरला, CSPला जाईल. मित्रांनो, अशा प्रकारे आपण थोडक्यामध्ये आणि बरीच काही माहिती कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, आता सध्या तुम्हाला सांगण्यासारखं खूप आहे, व्हिडिओमध्ये बोलण्यासारखं पण भरपूर आहे. सध्या बोलणार काय, आता सध्या पावसाचं वातावरण आहे आणि पावसामुळं सध्या तर चिखल दाखव पण थोडं चिखल आहे इथं. असं म्हणजे फिरायचं खूप मुश्किल आहे, फिरणं सुद्धा होत नाही. आपण ते पुढे पाहू शकतो, आपण ते पुढे पाहू शकतो. हे चेकपोस्ट आहे, ते बोम बॅरेल आहे आणि हे जे गाडी येत आहे ते टँकर आहे, पाणी टँकर. ज्यावेळेस पाऊस पडत नाही त्यावेळेस इथं धूळ असतो, डस्ट असतो, त्यावेळेस हे पाणी मारायचं काम करते या रस्त्यावरती. हे करून ट्रॅफिकमध्ये आणि ट्रान्सपोर्टिंगमध्ये कुठलाही अडथळा येऊ नये आणि कर्मचाऱ्याला पण अंगावरती धूळ डस्ट काही येऊ नये म्हणून ते टँकरची सोय केलेली असते. आणि आपण थोड्या वेळामध्ये बरेच काही माहिती कव्हर केली मित्रांनो. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सायडिंग एरिया आणि ट्रेन लोडिंग, CSP बंकर आणि अंडरग्राऊंड आणि ओपन कास्ट खदान आपण आत जाऊन पाहणार आहोत. आणि त्यानंतर हे आपले आपले सहकारी मित्र करण सोरगे यांचं पण यूट्यूब चॅनल आहे. नमस्कार मित्रांनो, हे पण यूट्यूबमध्ये व्हिडिओ बनवतात, त्यांचं व्लॉगिंग चॅनल आहे. मी खाली लिंक मेन्शन करतो, तुम्ही जाऊन पाहू शकता. ठीक आहे, व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला माहिती कशी वाटली एक छानशी कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर नेक्स्ट ब्लॉगिंगचे असेच व्हिडिओ पाहिजे असतील तुम्ही करण सोरगे चॅनल सबस्क्राईब करा, त्यावर तुम्ही अशा प्रकारचे व्हिडिओ पाहू शकता. ठीक आहे मित्रांनो, उद्या भेटूया परत आपण एका नवीन व्हिडिओसोबत, मोटिवेशन किंवा एखादा चांगला छानसा व्हिडिओ उचला आपण. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.